मित्रांनो नमस्कार. आज 28 सप्टेंबर म्हणजेच शहीद आझम भगत सिंग यांचा जन्मदिवस. मित्रांनो, या दिवशी मी शहीद आझम भगत सिंग यांच्याबद्दल एक थोडक्यात माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तर बघा मित्रांनो, या व्हिडिओमध्ये शहीद आझम भगत सिंग यांचे पूर्ण नाव हे भगत सिंग संधू असे होते. यांचा जन्म हा 28 सप्टेंबर 1907 बंगा गाव पंजाब या ठिकाणी झाला होता. बघा, त्यांचे कुटुंब तर लहानपणापासूनच कुटुंब हे क्रांतिकारी विचारांनी प्रेरित होतं. तर त्यांना प्रेरणा इथून मिळाली की जालियावाला बाग हत्याकांडाने त्यांच्या मनावर खोल परिणाम असा केला होता. बघा, त्यांचे काही क्रांतिकारी कार्य जसं की नवजवान भारत सभा ही हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशनमध्ये सामील झाली. नंतर आहे 1928मध्ये त्यांनी लाला लजपत रायांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी फ्रान्सरची हत्या केली होती. नंतर 8 एप्रिल 1929 रोजी दिल्लीच्या केंद्रीय विधानसभेत बॉम्ब टाकला, ज्यात कोणी मारले गेले नाही, फक्त अन्यायाविरोधात एक संदेश त्यांना द्यायचा होता. त्यांचे विचार ते फक्त शस्त्रक्रांती नव्हे तर विचारक्रांती त्या महत्त्वाची मानत होते. बघा, त्यांचं शिक्षण, वाचन आणि लेखनात त्यांना खूप रस होता. अनेक पुस्तके त्यांनी तुरुंगात वाचली. नंतर त्यांचा फाशीचा टाईम. नंतर बघा, 23 मार्च 1931 रोजी वयाच्या फक्त 23व्या वर्षी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना लाहोर तुरुंगात त्या ठिकाणी फाशी देण्यात आली. बघा, पदवी त्यांना अशी पदवी दिली जाते की त्यांना शहीद आझम, महान शहीद म्हणून ओळखले जाते. त्यांचा वारसा आजही भगतसिंग हे युवांसाठी प्रेरणा आहेत. धैर्य, त्याग आणि देशभक्तीचं उज्ज्वल उदाहरण ते आहेत. बघा, तर मित्रांनो, आजचा दिवस का महत्त्वाचा आहे? भगतसिंगांचा जन्म हा फक्त स्मरण नाही तर युवकांना संदेश आहे की लहान वयात ते मोठी क्रांती किंवा मोठा बदल घडवू शकतात. ठीक आहे मित्रांनो, चालते मित्रांनो, आजच्या दिनी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना त्रिवार वंदन. जय हिंद.